कार्यक्रम उद्घाटन झालेला आहे. काय वाटतं दुष्काळ भागात पाणी पोहोचलेलं खूप अतिशय समाधान आणि आनंद आहे की या विस्तारित म्हैसाळ टप्प्याच्या बोगद्याच्या आज कामाचा शुभारंभ करण्यात आला. बोगदा बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे, पण शेवटचा ब्लास्ट होता आणि आज 28,000 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळतं आहे. म्हणजे दुष्काळाचं जे कायमस्वरूपीचा एक शाप होता भागाला, त्याला आता नवी संजीवनी मिळते, त्याच्यामध्ये आनंद आहे. कारण टप्प्यासाठी सुद्धा आणखी निधी हवा आहे असं गोपीचंद पडळकर सांगितलं. आपण सांगितलं तिसरी लाईनसुद्धा चालू करणार आहे त्यासाठी. आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी जी मागणी केली, तर त्यांचाच प्रयत्न होता ह्या विस्तारित म्हैसाळच्यासाठी. आणि आज त्यासाठी आणखीन जर तिसरी पाईपलाईन जर करण्याची जी मागणी आहे, ती सुद्धा तत्वतः आता आम्ही आज मान्यता दिलेली आहे. त्या कामाला आम्ही लवकर सुरुवात करू. पुष्कापुरीतली अनेक कामं अजूनही रखडलेली अवस्थेत आहेत, म्हणजे निधी अभावी. तर यंदाच्या बजेटमध्ये त्या दृष्टीने काही आणि आता PMKSY आहे, मुख्यमंत्र्यांची एक योजना आहे आणि जनरल बजेट आहे. मी आता डिटेल आढावा घेतो आहे मी आता की कोणते प्रकल्प 70% पूर्ण आहेत, 80% पूर्ण आहेत. जे 80% पूर्ण असलेल्या प्रकल्पांना जर 20% निधीमुळं आपल्याला वर्षभरात 2 वर्षात काम पूर्ण करता येतील, म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लो हँगिंग फ्रूटची एक संकल्पना आणलेली आहे, ज्यामध्ये 2 वर्षात पूर्ण प्रकल्प जे उत्पूर्ण होतील त्याला किती आवश्यक निधी लागेल, मग तो नाबार्डच्या माध्यमातून असेल किंवा अर्थसंकल्पातून द्यायचा असेल, तो द्यायची आता त्यांनी स्वतःच पुढाकार घेतलेला आहे. नाही, आता पुढे उन्हाळा आहे, प्रचंड आतापासूनच तीव्रता जाणू लागलेली आहे. पाण्याची अनेक ठिकाणी मागणी शेतकऱ्यांकडून सुरू झालेली आहे. नाही, आता यंदाच्या पाण्याचं नियोजन फार व्यवस्थित करावं लागेल, कारण माहीत नाही, पण असं शास्त्रज्ञ म्हणतात अल निनो इफेक्ट आता येईल. म्हणून आम्ही 31 ऑगस्ट 2026पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन धरून धरणाच्या पाण्याचं नियोजन करा सूचना दिलेल्या आहे. कारण शेवटी आज पाण्याची उधळपट्टी झाली, उद्या प्यायलाच पाणी नाही आहे, तर शेवटी टँकरलासुद्धा पाणी आणणार कुठून तुम्ही. म्हणून आमचा प्रयत्न आहे की मी आता पुढच्या आठवड्यात बैठक घेतो आहे आणि ज्या सगळ्या धरणाचं महाराष्ट्रातील, म्हणजे आमच्या कृष्णा खोरे किंवा गोदावरी असतील, यातलं आम्ही पाण्याचं नियोजन 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल अशा पद्धतीने नियोजन करतो आपण. सध्या नदीला भेडसावते प्रश्न म्हणजे प्रदूषणाचा. म्हणजे सांगलीमध्ये कृष्णा नदीला शेरी नेण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. मासे सुद्धा मरत आहेत. प्रदूषणाचं नोटीससुद्धा दिलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही परिस्थिती साखर कारखाने आपल्या नाही, दुर्दैवाने काय झालं की प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ते काम व्यवस्थित होत नाही. हे प्रदूषण वाढण्याचे, प्रदूषण रोखण्याचं काम त्यांचं होतं. आता आम्ही पुढाकार घेतो आहे की नद्या स्वच्छता ठेवण्यासाठी, यासाठी की नदीच्या डाऊनस्ट्रीमला जे आमच्या उपसिंचन योजना आहेत, वॉटर सप्लाय स्कीम आहेत, त्याला पाणी द्यायची जबाबदारी जलसंपदा खात्याची असते. म्हणून ज्या ज्या महापालिकेंना पाणी आपण देतो त्यांची तर जबाबदारी आहे की 80% पाणी रिसायकल करून नदीत सोडलं पाहिजे. आज बहुतांशी महानगरपालिका पुण्यासहित 10% 15% सुद्धा पाणी सोडत नाही. त्यामुळे घाण पाणी, प्रदूषित पाणी येतं आहे. आम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई करतोच. आता आम्ही त्यांना सरळ पत्र लिहिले आता देतो आहे की जेवढं पाणी रिसायकल करून नदीत येईल तेवढं फक्त पाणी तुम्हाला मिळेल. पाण्याचं चोऱ्या, पाण्याचे टँकर माफिया, हे सगळं कशामुळे वाढलेलं आहे, अक्षम्य दुर्लक्ष महापालिकांचं, आणि त्यामुळे नद्या प्रदूषित होत चालल्यात. आम्ही आमची स्वतःची यंत्रणा आता प्रदूषण रोखण्यासाठी कशी उभी करता येईल त्यासाठी आम्ही आता विचार करतो. मनोज जरांगे पाटलांचा विषय आहे. त्यांच्या अजूनही मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळात पुन्हा एकदा आंदोलन करणार. नाही, मी जरांगे पाटीलच्या त्याशी माझं बोलणं झालं आहे. आता आपण एकदा तत्वतः हैदराबाद गॅझेट मान्य केलेलं आहे. त्यात काही नोंदी सापडतात, काही ठिकाणी क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून कामचुकारपणा होतो. तर आता सगळ्या विभाग आयुक्तांसहित सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की या संदर्भात अतिशय म्हणजे प्रायोरिटी देऊन अंमलबजावणी करा. मी त्या भागातील सगळ्या आमदार महोदयांना कालच पत्र लिहिली की जिथे दाखले थांबवले जातात, व्हॅलिडिटी थांबवली जाते. कारण नसताना मग सरकारचा एवढा पुढाकार असताना केवळ खालच्या पातळीवर जर काही अडथळे होत असतील, सरकार बदनाम होत असेल तर योग्य नाही आहे. विशाल पाटलांना तुम्ही भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं आहे. आता इथे योग्य नेतृत्व आहे. मला वाटतं तो शेवटी निर्णय पक्षश्रेष्ठी घेत आहेत. पण मला वाटतं आज सगळ्या सांगली जिल्हा भाजपमय झाला आणि मग आमच्या या प्रवाहामध्ये विशाल पाटील आले तर ते स्वागत आहे. अजित पवारांच्या अपघाताबद्दल रोहित पवारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.